आजच्या धावपळीच्या आयुष्यात बरेच जण कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी घरापासून लांब राहतात। अशा वेळेस ते सगळ्यात जास्त मिस करतात ते म्हणजे घरचं जेवण। आईच्या हातचा साधा वरण भात, बायकोच्या हातची गरमागरम पोळी किंवा बहिणीच्या हातचा प्रेमाने बनवलेला एखादा पदार्थ। तिच्या प्रत्येक पदार्थात असतो साधेपणा, प्रेम आणि भरपूर आठवणी। आजच्या भागामध्ये आपण अशीच एक तिच्या हातची घरची चव अनुभवणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा। नमस्कार, मिनस रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आले आहे। मी आले आहे ठाण्यामध्ये माझ्या एका मैत्रिणीच्या घरी। त्याचं खास कारण म्हणजे तिच्या आईच्या हातचं प्रेमाने बनवलेलं आणि जबरदस्त चवीचं जेवण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। तर मी त्यांची ओळख करून देते। नमस्कार काकी। नमस्कार। मिनस रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, या आहेत सौ कविता शिंदे, माझ्या मैत्रिणीची आई, आणि मी त्यांना लाडाने काकी म्हणते। तर मी तुमच्या घरी आल्यानंतर असे बरेच पदार्थ खाल्ले आणि घरी जाऊन करण्याचा प्रयत्न देखील केला, पण तुमच्या हातची सर काय मला आली नाही। तर आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही आज काय पदार्थ करून दाखवणार? मी जे बनवणार आहे एक भाजी, ती आमच्या गावाकडे मिळते आणि ती भाजी अशी आहे की वर्षातून एकदाच मिळते, या महिन्यातच मिळते। म्हणून ती भाजी आत्ताच खायला छान वाटते। तर आपल्या पदार्थाचं नाव काय आहे आपल्या प्रेक्षकांना? त्या भाजीला असं नाव आहे की शेवाळ्याची भाजी। आमच्या गावाकडे शेवाळ्याची भाजी करतात। तर आपल्या आजच्या पदार्थाचं नाव आहे शेवाळ्याची भाजी। आजची भाजी जी आहे ती काकीने सांगितली शेवाळ्याची भाजी आहे। तर ही शेवाळ्याची भाजी नक्की काय आहे ते आपण त्यांनाच विचारूया। तर या भाजीबद्दल आम्हाला जरा थोडक्यात काहीतरी सांगा। ही भाजी आहे ना, ही वर्षातून एकदाच भेटते। पण कुठे मिळाली तुम्हाला ही भाजी? ही भाजी मी गावावरून आणली, गावी गेले होते। ही गावी रानात असते। रानात असते म्हणजे ही रान भाजी आहे। गाव कोणतं तुमचं? गाव आमचं पाली। पाली, बल्लाळेश्वर। तुम्ही गावावरून येता भाज्यांना, पण इथे मुंबईमध्ये कुठे मिळालं आम्हाला? मुंबईमध्ये म्हणजे अशी मार्केट मधून येते, ठाणा मार्केटला म्हणा। अच्छा, म्हणजे जे मुंबईमध्ये मोठे मोठे मार्केट आहेत, जसं ठाणा मार्केट आहे, वाशीला देखील मार्केट आहे, तिथे तुम्हाला ही भाजी मिळतात। ही फक्त वर्षातून एकदाच मिळते। त्यामुळे ही भाजी ना तुम्ही आवर्जून खा आणि ही अत्यंत पौष्टिक भाजी आहे। तर आता ही निवडायची कशी हे आपण पाहूया। बाजारामध्ये आपण भाजी आणायला गेलो ना की त्याच्या तिथे शेवळ्याची भाजी मिळते आणि ती घशाला खवखवू नये म्हणून क्षणी त्याच्यात बोंडग्याचा पाला टाकण्यासाठी मिळतो। ही भाजी निवडायची कशी ते काकी दाखवतात। हे बघा, हे सगळं वरचं असं काढून टाकायचं, नाहीतर मग गळ्याला हे होते, म्हणजे खासते म्हणून हे असं फक्त घ्यायचं। त्याला फक्त या भाजीतलं भाजीच्या आतमधला हा जो भाग आहे तो आपल्याला भाजी बनवण्यासाठी वापरायचा। हे बाकी सर्व काढून टाकायचं। आणि ही पानं कसली आहेत काकी? ही पानं तेच गळ्याला हे घालून या भाजीलाच लागू? नाही, ही वेगळी असतात। ही पानं बघा अशी असतात, पण ह्या पानांची पण भाजी करायची? पानं त्याच्यात कापून टाकायची, म्हणजे गळ्याला हे नाही पेठ नाही घ्यायची, फक्त पानं घ्यायची। आता काकी मला सांगा, या पानांची चव कशी आहे? आंबट आहे। याच्यामध्ये दुसरं आंबट पण असते, काही आपल्याला टाकायची गरज नाही? टाकू शकतो, त्या खाजवायला नको म्हणून आपण काही टाकू शकतो, टोमॅटो टाकू शकतो। म्हणजे ही खाजरी पण असतात पानं का? हे खाजरी? हे खाजरी असतं, हे फक्त टेस्ट टाकायचं। ही भाजी आपाप येते, ह्याला काही कोणी लावत वगैरे नाहीये। जाळी वगैरे अशी करवंदीच्या जाळीमध्ये मग त्याची काठी अशी मातीत घालायची, मग ते येतं आपाप। पावसाळी जर खायची असेल तर हिला सुकून ठेवायचे उन्हामध्ये, आणि मग नंतर पावसाळी वापरू शकतो। जवळ्यात म्हणा, म्हणजे आपण नॉनव्हेजसाठी तरी तो वापरू, सुकवून ठेवायचे उन्हामध्ये। हे असे अख्खे सुकवले तरी चालतील, अख्खे सुकवले म्हणजे सुकल्याच्या नंतर तुकडे होतातच ना त्याचे, बारीक कापून। म्हणजे जशी मार्केटमध्ये आपल्याला सुकी मच्छी मिळते ना, तशी ही भाजी देखील सुकवून ठेवू शकतो आणि पावसाळ्यामध्ये तिचा आस्वाद घेऊ शकतो, वापर करू शकतो त्याचा। ही भाजी सगळी आम्ही निवडून घेतली, तुम्ही बघू शकता भाजी वरून कशी होती आणि आतमध्ये याला असं मस्त असं वेगळंच असं टेक्स्चर आहे या भाजीला।
आता ही सगळी भाजी आणि हा जो पाला आहे तो चिरून घेणार आहे. हे पण चिरून यात टाकायचं. हे पण चिरून. आपल्या महाराष्ट्रातला प्रत्येक भागामध्ये उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे किंवा हिवाळा असू दे, प्रत्येक ऋतूमध्ये ना वेगवेगळ्या रानभाज्या मिळतात. ते त्या त्या ऋतूमध्ये त्या भाज्या ना तितक्याच आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. त्यामुळे प्रत्येक सीझनमध्ये जी रानभाजी तुम्हाला उपलब्ध होईल ना ती भाजी तुम्ही आवर्जून खा. तर ती सर्व भाजी चिरून झाली आहे. आता धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं, कुकरला शिजवून घ्यायचं. कुकरला शिट्टी घ्यायची. किती शिटांमध्ये शिजते तरी? 3-4 शिट्या. जेवढी जास्त शिट्टी घेईल तेवढं गाळ म्हणजे आपल्याला जितकी मऊ शिजवता येईल ना तेवढी आपल्याला ही शिजवून घ्यायची. चला तर जाऊया किचनमध्ये. आता ही भाजी ना 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर चाळणीवर काढून त्यातलं पाणी ना पूर्णपणे नितळून घ्यायचं आणि त्यानंतर ही कुकरमध्ये घालून ही शिजवून घ्यायची. ह्यात पाणी वगैरे घालायचं का? पाणी भाजी बुडेल एवढं पाणी घालायचं. त्यामध्ये मिरची टाकायची. किती मिरच्या आणि टोमॅटो टाकायचं. आपल्याला जेवढं तिखटपणा खायचं असेल तेवढा. परत लाल मसाला पण टाकू शकतो नंतर फोडणीला. 1-2 मिरच्या फक्त टेस्ट यासाठी. आणि टोमॅटो टाकायचा. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. शिजण्यासाठी फक्त मीठ टाकायचं. तर इथे आता काकींनी गॅसवर कुकर देखील चढवला आहे आणि आता याच्या 4 शिट्ट्या होईसर आपल्याला वाट पाहायची. तर इथे ना दुसऱ्या बाजूला काकीने बाकीचा स्वयंपाक देखील उरकायला सुरुवात केली आहे. आणि इथे बघा मस्त असा खमंग डाळीला ना तडका दिलाय काकींनी. इथे कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत, तो गार देखील झालाय. आता पाहूया भाजी शिजली आहे का. शिजले. आता याला मॅश करायचं आणि नंतर फोडणीला द्यायचं. पाणी काढून घ्यायचं पहिला थोडंसं. अच्छा, हे पाणी का काढायचंय? ते मॅश नाही ना होणार पाणी जास्त असेल तर. आता आपल्याला भाजी ही मॅश करून घ्यायची आहे. मॅश करून त्यातलं जास्तीचं जे पाणी आहे ते आधी काढून ते काढून बाजूला ठेवायचं. भाजी मस्त बघा मॅश झाली आहे. मॅश झाली एकदम बारीक. झाली ना? झाली बघा. आता आपण भाजी फोडणी देतोय. तर त्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवली आहे. आता तेल टाकायचं. साधारण 3-4 चमचे तेल घातलंय. ते तापलं. आता त्यानंतर हिंग टाकायचं. राई टाकायची. राई तडतड झाल्यावरती कढीपत्ता. बारीक करून लसूण टाकायचे. कैरी टाकायची बारीक चिरून. किती कैरी घेतली तुम्ही? जसे आंबट आपल्याला पाहिजे असं 7-8 फोडी. 7-8 तुकडे. हळद टाकायची. अच्छा, या फोडणीमध्ये कांदा नाही घालत का? नाही, कांदा नाही, लसणाचीच फक्त. मिरची पावडर. आपल्याला जसं तिखट पाहिजे त्यावेळेस. गरम मसाला 1 चमच. मस्त फोडणीचा इतका मस्त खमंग सुवास सुटलाय ना. थोडं लालसर झाल्याच्या नंतर मग वरून टाकायची भाजी.
मॅश केलेलं आहे. बस आपल्या एवढंच साहित्यामध्ये ही भाजी होते का? हा, ही व्हेज वाल्यांसाठी झाली. व्हेज खायचं जे म्हणजे ही आपण नॉनव्हेज नॉनव्हेज पण सुकी मच्छी म्हणजे जवला म्हणून असतो सुकी मच्छी बारीक, ती हा, पण हा. आपण ऍड करू शकतो पण ते कधी टाकायचं? फोडणीमध्ये. फोडणीमध्ये टाकायचं. एक- आणि आता जर आपल्याला व्हेजची आपल्याला नॉनव्हेज बनवायची तर आपण यामध्ये जवळा ऍड करू शकतो. जवला ऍड बाजूला असं परतून घेऊ शकतो थोडा मग तेलामध्ये. आपण तसं करूया का? हा, तसं म्हणजे बनवू कोण शकतो. खाणारे असतील तर त्यांना खाऊ शकतो. खाऊ शकतो. चला, बरं, आता आम्ही साईडला आमची आपण- रेसिपी व्हेज नॉनव्हेज मध्ये कन्वर्ट करणार आहे. तर यामध्ये आता आम्ही जवळा टाकणार आहोत. तर आपण याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. तर यामध्ये थोडंसं आम्ही पाणी टाकणार आहोत. हा, ते आपण बाजूला काढलेलं पाणी. हे बघा, हे जे आपण बाजूला काढलेलं पाणी मगाशी थोडं मीठ टाकायचं चवीनुसार. आपण शिजताना यामध्ये टाकलंय मीठ ना टाकलं थोडं. होतं. हा, आता तर आता थोडा चवीला जर कमी असेल तर टाकायचं मग. आणि पाणी आपल्या याच्याप्रमाणे हा. टाकायचं. गाडी पाहिजे असली तर गाडी, थोडी पतला पाहिजे असेल तर पतला. एवढी तर बस होऊ शकते. आता ही भाजी उकळणार आहे, तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मी जवळा थोडा फ्राय करून घेते. हा जवला आहे ना, थोडा साफ करून घ्यायचा, खडा वगैरे आहे का बघून घ्यायचा आणि धुवून घ्यायचा 1-2 पाण्याने. तेल टाकला, स्वतः परतायचा तेलामध्ये. मसाले टाकायची काही गरज नाही. मसाले सर्व तिकडे भाजीमध्ये टाकलेत मसाले. इथे एकीकडे जवळा भाजला जातोय आणि इथे बघा दुसरीकडे भाजीला मस्त अशी उकळी फुटायला लागली आहे. आणि या दोन्हीचा सुगंध ना मस्त घरभर पसरलाय. आता हा जवळा भाजून झाला की या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा. आता यावर 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटं झाकण ठेवून उकली येऊन द्यायची. अशी एक उकली येऊन द्यायची झाकण ठेवून, म्हणजे शिजेल पण छान, जवला टेस्ट पण छान होईल. आता झाकण काढू शकता. मस्त तवंग आला याच्यावर. छान अशी शिजले, छान खुशबू पण मस्त सुटलाय. मस्त त्या ना जवळाचा इतका मस्त सुवास येतोय, असं खावंसं वाटतं आताच. भातासोबत खाऊ शकता. भाकरी कुठली पण, ज्वारी, बाजरी, नाचणीची, तांदळाची, चपाती, छान भातासोबत मस्त एक सारखी अशी असं रसरशीत अशी भाजी झाली ही. एक मिलाव झाले सगळे, एक मिल शिजून. तर मंडळी, अशा पद्धतीने तयार आहे ही शेवळीची भाजी. तर इतक्या मस्त जबरदस्त चवीची अशी ही शेवळीची भाजी काकीने इतक्या सुंदर सोप्या पद्धतीने आपल्याला करून दाखवली आहे. आता यावर कोथिंबीर घालून हे तयार आहे भरलेलं ताट. आणि ही वर्षातून एकदाच मिळणारी रानभाजीचा आम्ही आता आस्वाद घेणार आहोत. तर तुम्ही देखील ही भाजी नक्की करून पहा. खरंच इतक्या ना अप्रतिम अशी चवीची ही शेवाळीची भाजी काकीने अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला करून दाखवली. तर मंडळी, जर तुम्हाला ही भाजी ना मार्केटमध्ये मिळाली तर तुम्ही आवर्जून ही घ्या आणि नक्की करून बघा. तुम्हाला खरंच खूप आवडेल ही भाजी. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ ना जर तुम्हाला जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा. आणि मीनल्स रेसिपीज या चॅनलवर नवीन असाल किंवा जर असं सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब देखील करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.